नमस्कार शेतकरी मित्रांनो, डीएस न्यूज मराठी आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण की येणाऱ्या 8 दिवसांमध्ये खरीप हंगाम 2024 चा 25% अग्रिम असेल किंवा 25% वैयक्तिक क्लेमचा विमा असेल, हे दोन्ही विमा येणाऱ्या 8 दिवसांमध्ये विमा वाटप होणार असल्याचे आश्वासन विमा कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देण्यात आलेले आहे। आणि ज्या ज्या जिल्ह्यामध्ये आंदोलन झाली होती त्या आंदोलनकर्त्यांनाही येणाऱ्या 8 दिवसांमध्ये विमा वाटप होण्याचे ग्वाही विमा कंपनीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, येणाऱ्या 8 दिवसांमध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये विमा वाटप होणार, कोणत्या पिकासाठी होणार, हेक्टरी किती रुपये होणार, याच्या संदर्भात संपूर्ण डिटेल मध्ये माहिती आणि अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो डीएस न्यूज मराठी आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून असेच शेती संबंधित नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम आपण बघूयात अग्रिमच्या पिकम्याच्या वाटपासंदर्भात। मित्रांनो, राज्यातल्या 34 जिल्ह्यापैकी 5 जिल्ह्यामध्ये 25% अग्रिमची विमा 25% अग्रिमची अधिसूचना खरीप हंगाम 2024 साठी त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेली होती। ज्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर हिंगोलीमध्ये अग्रिमची अधिसूचना आहे। हिंगोली जिल्ह्यातल्या 3,07,000 शेतकऱ्यांना 150 कोटी रुपयाचा विमा मंजूर झालेला आहे। याचबरोबर नांदेड जिल्ह्यातल्या 5 लाख प्लस शेतकऱ्यांना 500 कोटी रुपयापेक्षा जास्तचा विमा अग्रिमचा म्हणून मंजूर झालेला आहे। याच्या व्यतिरिक्त आपण जवळचा परभणी जिल्हा जर बघितला तर परभणी जिल्ह्यातल्या 7 लाख पेक्षा जास्त शेतकऱ्यांना 350 कोटी रुपयाचा 25% अग्रिमचा विमा मंजूर झालेला आहे। याचबरोबर जालना जिल्ह्यातल्या 4 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना 200 कोटी रुपयापेक्षा जास्त निधी मंजूर झालेला आहे। याचबरोबर आपण जर पाहिलं तर यवतमाळ जिल्ह्यातल्या जवळपास 110 महसूल मंडळामध्ये 25% अग्रिमची अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली आहे। त्यामुळे या 5 जिल्ह्यामध्ये 25% अग्रिमचा पीक विमा, याच्या व्यतिरिक्त काल जे काही 2 दिवसापूर्वी जे काही अकोला जिल्ह्यामध्ये आंदोलन झालं, याचबरोबर आपण जर पाहिलं तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये पीक विमा संदर्भात रविकांत तुपकरांत साहेबांच्या माध्यमातून आंदोलन झालं। या आंदोलनाच्या धसक्याने येणाऱ्या 8 दिवसांमध्ये पीक विमा वाटप करण्याची ग्वाही विमा कंपनीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। त्यामुळे येणाऱ्या 8 दिवसांमध्ये पीक विमा वाटप होणार आहे। ज्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर इतर जिल्ह्यामध्ये अकोला असेल, अमरावती असेल, बुलढाणा असेल, गडचिरोली असेल, पुण्यश्लोक अहिल्यानगर म्हणजे अहमदनगर असेल, याचबरोबर इतर जिल्हे असतील, म्हणजे आपण याच्यामध्ये जर पाहिलं तर वाशिम असेल किंवा इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा जे काही वैयक्तिक क्लेम केलेल्या शेतकरी होते, बीड असेल, छत्रपती संभाजीनगर असेल किंवा इतर जिल्ह्यामध्ये जालना असेल, किंवा ज्या ज्या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपले वैयक्तिक क्लेम केलेले होते, अशा वैयक्तिक क्लेम केलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा वैयक्तिक क्लेमच्या पीक विम्याचं वाटप हे विमा कंपनीच्या माध्यमातून होणार आहे। 8 दिवसांमध्ये पीक विमा वाटप करण्याचे निर्देश हे देण्यात आलेले आहेत। त्यामुळे 8 दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे। त्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो, आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीन या पिकाचा अग्रिम किंवा वैयक्तिक क्लेमचा पीक विमा वाटप होणार आहे। याचबरोबर आपण जर पाहिलं तर किमान 12,500 रुपये आणि जास्तीत जास्त 30,000 रुपयापर्यंत या पीक विम्याचं वाटप होणार आहे। कारण की आपण जर पाहिलं तर ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये या 15 दिवसाच्या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मराठवाड्यात या 8 जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली। याचबरोबर विदर्भ, पूर्व विदर्भ, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र याही विभागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली आणि भरपूर जिल्ह्यामध्ये अग्रिमच्या अधिसूचना काढल्या। परंतु ज्या जिल्ह्यामध्ये अग्रिमची अधिसूचना नाही, त्या जिल्ह्यातल्या आपला वैयक्तिक क्लेम केलेला असेल तर त्या वैयक्तिक क्लेम केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वैयक्तिक क्लेमच्या विम्याचं वाटप हे विमा कंपनीच्या माध्यमातून होणार आहे। ज्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक 10 लाख शेतकऱ्यांनी आपले क्लेम दाखल केलेले आहेत। याचबरोबर आपण जर पाहिलं तर इतरही जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपले क्लेम आलेले आहेत। याचबरोबर इतर जिल्ह्याच्या मध्ये आपण जर पाहिलं तर सर्वात जास्त क्लेम बीड जिल्ह्यातून आलेले आहेत आणि बीड जिल्ह्याच्या व्यतिरिक्त मराठवाड्यातील सर्वात जास्त क्लेम आलेले आहेत। याच्या व्यतिरिक्त इतरही जिल्ह्याचे मोठ्या प्रमाणामध्ये क्लेम करण्यात आलेले आहेत। अशा क्लेम केलेल्या, परंतु क्लेम मध्ये ज्या विमा कंपनीच्या माध्यमातून ते शेतकऱ्यांचे क्लेम पात्र ठरवलेत, अशा पात्र लाभार्थ्यांच्याच खात्यामध्ये या पीक विम्याचं वाटप होणार आहे। त्यामुळे आता येणाऱ्या 8 दिवसांमध्ये अग्रिमचा असो किंवा वैयक्तिक क्लेमचा पीक विमा असो, हा वाटप होणार असल्याची ग्वाही विमा कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना व आंदोलनकर्त्यांना देण्यात आलेली आहे। त्यामुळे ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। परंतु आता पीक विमा येणाऱ्या 8 दिवसांमध्ये वाटप होतो का नाही होतो, हे सुद्धा तितकंच पाहणं अत्यंत गरजेचं आहे आणि महत्त्वाचं आहे। तर मित्रांनो, ज्यावेळेस पीक विम्याचं वाटप सुरू होईल त्यावेळेस आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला एक अपडेट देण्यात येईल। हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा। प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर मित्रांनो, तुर्तास इथेच थांबतो। तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद।